अध्याय 3 अंबरीशाची कथा. भिवू नका, कारण आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. एक भक्त ज्याची श्रद्धा इतकी प्रबळ होती की स्वतः भगवान विष्णूंना त्याच्या रक्षणासाठी पृथ्वीवर यावं लागलं. ही आहे अंबरीशाची कथा आणि या कथेत लपलेला आहे गुरुभक्तीचा, श्रद्धेचा आणि देवाच्या कृपेचा खरा अर्थ. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. चला तर मग मित्रांनो, सुरू करूया. मित्रांनो, ही कथा फक्त एक गोष्ट नाही. अंबरीश म्हणजे श्रद्धा, दुर्वासा म्हणजे अहंकार आणि भगवान विष्णू म्हणजे विश्वास. जेव्हा तुमच्याकडे श्रद्धा असते तेव्हा कितीही संकट आलं तरी देव स्वतः तुमचं रक्षण करतो. आज आपल्या आयुष्यातही असंच होतं. आपण चांगलं काम करतो, भक्ती करतो, पण तरीही संकट येतात. तेव्हा आपण देवावर शंका घेतो. पण ही कथा सांगते, देव कधीच आपल्या भक्ताला सोडत नाही. तो योग्य वेळी मदत करतोच. या कथेतून आपण 3 मोठ्या गोष्टी शिकतो. 1. श्रद्धा कधीही सोडू नका. 2. संकटातही धर्म सोडू नका. 3. देवावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार होतात. जर तुम्हालाही असं वाटत असेल की देव तुमच्यासोबत आहे, तर कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर आता आपण कथा सुरू करूया. श्री गणेशाय नमः. सिद्ध योगाच्या मुखातून गुरुमहिमा श्रावण केल्याने नामधारकास खूपच प्रसन्न वाटले. तो म्हणाला, हे मुनी, तुम्ही माझ्या मनातील संशय घालविलात. तुम्ही मला उद्धाराचा मार्ग दाखवून दिलात. आता स्वतःविषयी काही सांगा. मी आपला दास होऊ इच्छितो. सिद्धाने त्याला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला, ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तेथेच मी वास करतो. गुरुस्मरण हाच माझा आहार आहे. मग सिद्धाने नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविला व म्हणाला, या ग्रंथात श्री गुरुचे अगाध महात्म्य सांगितले आहे. मी याचे नित्य पठण करतो. याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात, ज्ञानप्राप्ती होते, सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते. या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताहात पारायण केल्याने कार्यसिद्धी होते. निपुत्रिकाला पुत्र होतो. ग्रहपीडा, रोगपीडा, ब्रह्मा हत्यादी महापातके यांचे निवारण होते. बंधनातून मुक्ती मिळते. आयुष्य, आरोग्य व समृद्धी लाभते. ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाला, हे मुनी, तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटला आहे. श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा तुम्ही पूर्ण करा. त्याने नामधारकाला आपल्या समवेत भीमा अमराच्या संगमावर नेले. ते दोघे एका अश्वत्थाखाली बसले. सिद्धयोगी नामधारकास म्हणाला, वत्सा, श्रीगुरूंचे दास्य कसे करावे हे तुला माहीत नव्हते, म्हणूनच तुला चिंता व कष्ट भोगावे लागले. नामधारक म्हणाला, मला श्रीगुरूची ओळख पटवून द्या. सिद्धाला त्याची दया आली. तो म्हणाला, वत्सा, ज्याच्या मनात रूढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात. ते भोगताना गुरुला दूषणे देतात, संशय टाकून देतात. श्रीगुरू म्हणजे कृपेचा सागर. तो तुझी कधीच अपेक्षा करणार नाही. त्यांनी वरदहस्त ठेवताच परपंचातही परमार्थ साध्य होतो. तू निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती कर. सर्व भावे गुरु चरणांना शरण जा. नामधारकाने हात जोडले व म्हणाला, स्वामी, आपण धन्य आहात. आपण माझा संशय घालविलात. आता श्रीगुरूचे चरित्र ऐकावा. सिद्ध म्हणाला, वत्सा, अंतःकरणात गुरुविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही. या ग्रंथाच्या श्रवणाने तुला 4 पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे. कलियुगात 3 देव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले. तेच श्रीगुरू होत. आदिवस्तू ब्रह्मा निर्गुण व निरंकार आहे.
प्रपंचामध्ये 3 गुणांना अनुसरून त्यांच्या 3 मूर्ती झाल्या, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा रजगुणाने सृष्टी निर्मिती करतो, विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतो, तर रुद्र तमोगुणामुळे संहारांचे कार्य करतो. हे तिघे कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत. सृष्टीचक्र अव्याहत चालविणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे, तिला ते सहाय्य करतात. हे तिन्ही देव कारणपरत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात. भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने 10 अवतार घेतले. ती कथा अशी आहे. एकादशीचे व्रत करणारा अंबरीश ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतन करायचा. त्यांची निष्ठा सर्वश्रुत होती. एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात. त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवावे, असे शास्त्र सांगते. एके दिवशी दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यांचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने ते द्वादशीला मुद्दामच त्वचा घरी आले. त्या दिवशी द्वादशी तिथी घटका भरच होती. पारणे करायचे तर तेवढ्यात अवधीत अन्न ग्रहण करणे कर्म प्राप्त होते. अंबरीशाने दुर्वासांचे स्वागत केले. जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नान, देवता जनार्धी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले. अंबरीशाने त्यांना आपली अडचण सांगून लवकर येण्याची विनंती केली, पण ते आलेच नाहीत. शेवटी व्रत भंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले. दुर्वांसाठी भोजन तयार करून तो त्यांची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्यांचे आगमन झाले. अंबरीशाकडे रागाने पाहून ते म्हणाले, दुरात्मा, अतिथीला न घेता भोजन केलेस, या माझ्या अपमानाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावे लागतील. ती शापवाणी ऐकून अंबरीशाला रडू आले. आपल्या भक्ताची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तेथे प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले, ऋषीवर्य, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलेला असला तरी त्याचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. त्यांचा शाप भोगीन दुर्वास महाज्ञानी होते. पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्ताचा उद्धार करण्यासाठी भगवंताला अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो. हे लक्षात घेऊन ते म्हणाले, हे प्रभू, परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी व विविध योनीत असे एकूण 10 अवतार घे. त्यानंतर विष्णूने मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण व बुद्ध असे क्रमाने 9 अवतार घेतले. पुढे कल्की नावाने 10वा अवतार होणार आहे. आता मी तुला दत्त अवताराची कथा सांगतो, ऐक. अध्याय 3. मग त्यांनी ही कथा संस्कृत भाषेत सांगितली. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनाम धारक संवादे अंबरीश व्रत निरूपण नाम 3य अध्याय. हा ओवी संख्या. श्री गुरु दत्तात्रेया पर्णमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 3. तर आता मी तुम्हाला सांगितलं होतं की उपाय काय आहे. तर उपाय बघा काय आहे. उपाय असा आहे, श्री गुरुचरित्र अध्याय 3 दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ करून वाचला तर या आयुष्यातले जे पण संकटे आहेत, भूत, जादूटोणा, काळी जादू, नजर दोष, हे सगळे नष्ट होतात आणि आपल्या आजूबाजूला एक छान पॉझिटिव्ह असा औरा तयार होतो. जर तुम्हाला हे असं वाटत असेल की देव तुमच्यासोबत आहे तर कमेंटमध्ये लिहा, श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आणि व्हिडिओला लाईक